हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आजपासून आपण पाहणार आहोत शिवण क्लासमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स कशा पद्धतीने शिवण क्लास करायचं किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आपण घेणार आहोत। आजचा पहिला दिवस, तर पहिल्या दिवसामध्ये काय शिकवणार आहे किंवा कुठल्या गोष्टीची मी इन्फॉर्मेशन देणार आहे त्याचा हा व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिल्यांदा श्री गणेशाय नमः कोणतीही गोष्टीची सुरुवात करताना गणपती बाप्पाचं नाव घेतलं की चांगल्या पद्धतीने ते पार पडलं जातं। त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा तर जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांना नक्की शिवणकामामध्ये इंटरेस्ट आहे, तर माझ्याकडून जितकं शक्य होईल तितकं मी बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यातलाच हा आजचा आपला दिवस असणार आहे, पहिला दिवस। तर पहिल्या दिवसामध्ये मी कुठल्या गोष्टीचे टॉपिक घेणार आहे शिवणकामामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स, आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आणि त्याचं काय म्हणजे साहित्य कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला नोट डाऊनसुद्धा करून देणार आहे। फक्त आपण प्रॅक्टिकली न करता थेरीसुद्धा आपण बघणार आहोत, आणि थेरीमध्ये सुद्धा कोणकोणत्या गोष्टीचे नोट डाऊन्स करायचे आणि प्रॅक्टिकल कशा पद्धतीने करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे ठेवलेले आहेत साहित्य। हे साहित्याचं मी तुम्हाला नंतर दाखवते की काय काय आहे ते। सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या दिवसामध्ये मी तुम्हाला कोणत्या गोष्टी म्हणजे आपल्या जेव्हा क्लास स्टार्ट करतो तर कुठेही आपण ऑफलाईनमध्ये जर तुम्ही क्लास करायला गेला तर आपण आधी विचारतो की कोणते टॉपिक तुम्ही घेणार आहात, तर किंवा मला त्या क्लासेसमध्ये काय काय शिकायला मिळणार आहे। त्याच उद्देशाने मी आज तुम्हाला सांगते की बेसिक टू ॲडव्हान्समध्ये आपण काय शिकणार आहोत। तर इथे बघू शकता, मी इथे नोट डाऊन दिलं आहे की फोटक्स ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, डबल कटोरी ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊज हे बेसिक आहेत। हे जर तुम्हाला बेसिकमध्ये 5 पॅटर्न जर तुम्हाला आले की तुम्हाला सगळ्या पद्धतीची ब्लाऊज स्टिच करता येतात बेसिक टू ॲडव्हान्समध्ये। ह्याच्यामध्ये अस्तरलासुद्धा कशा पद्धतीने ब्लाऊज जोडून घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला लागणारे आहेत साहित्य। तर इथे मी तुम्हाला फक्त साहित्याची नावं सांगते की नोटबुक म्हणजे तुम्ही इथं नोट डाऊन करून घ्या। तुम्ही अशी नोटबुक करा की एक अशी पेज खाली असतो बघा, या अशा पद्धतीने नोटबुक जर तुम्ही घेतला तर तुम्हाला अशी नोटबुक घ्या की तुम्हाला त्या गोष्टी कायम तुमच्या बरोबर राहील ती नोटबुक, की जेणेकरून कधीही गॅप पडला तर तुम्ही त्या गोष्टीचा वापर नंतर कधीही नोटबुक काढली की तुम्हाला लगेच कळेल की इथे मिस्टेक आहे किंवा काय आहे। यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नोट डाऊन करून घ्यायचं। तर मी इथे प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये तुम्हाला नोट डाऊन करून देणार आहे। तर इथे बघू शकता बेसिक टू ॲडव्हान्समध्ये आपण काय शिकणार आहोत ते 5 ब्लाऊज आपण शिकणार आहोत, आणि ती तुम्हाला कटिंग करून स्टिचिंग करून त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचे चेंजेस असतात किंवा एकदम बेसिक म्हणजे कटिंग झाल्याच्या नंतर कपड्यावरती कशा पद्धतीने मार्क करायचं, मार्क करून झाल्याच्या नंतर ते कशा पद्धतीने शिवायचं, हुकपट्टी, लूपपट्टी, पायपिंग, ब्लाऊजचं फिनिशिंग ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या क्लासेसमध्ये कव्हरअप करणार आहोत। आणि ह्यानंतर आपल्याला आहे साहित्य। तर साहित्यामध्ये नोटबुक अशा पद्धतीने घेतलात तर खूप बरं पडेल, म्हणजे एक खाली पेज आणि एक अशा पद्धतीने स्केल, पेन्सिल, पेन किंवा मार्कर कशासाठी की मार्कर आपण जे न्यूजपेपर असते त्याच्यासाठी, कारण की आपण डायरेक्ट ब्लाऊजवरती कट नाही करणार, कारण की आपल्या ज्या कोणी ताई असेल त्यांना डायरेक्टली कपड्यावरती कट न करता आधी पेपर कटिंग मी शिकवणार सगळ्या पॅटर्नमध्ये की कशा पद्धतीने छातीची मापं चेंज होतात। ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत। त्यासाठी मार्कर, पेन म्हणजे आपलं असं नोट डाऊन करण्यासाठी, न्यूजपेपर जो काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो पेपर चालेल, ब्लाऊज पीस सिम्पलमध्ये घ्या किंवा अस्तरमध्ये सुद्धा घेतलात तरी चालेल, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे, चॉक, सीझर, कैची आणि मेजरमेंट टेप अशा पद्धतीचे हे आपल्याला साहित्य लागणार आहेत। तर इथे मी नोटबुक तुम्हाला सांगते।
आता पहिलं तर नोटबुकचं तुमचं काय असेल ते तुम्ही इथं नाव वगैरे लिहून टेलरिंग क्लासेस किंवा ह्या अशा पद्धतीने तुमची काही इन्फॉर्मेशन असेल ती तुम्ही भरून घ्यायची. आणि मी तुम्हाला दिवसाच्या एंडिंग म्हणजे आपले जे क्लासेसच्या एंडिंगला तुम्हाला असे नोट्स सांगत जाईल की कशा पद्धतीने आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्केल. आता स्केल अशा पद्धतीची तुम्ही घेऊ शकता. ह्याला स्केल, ही वाली स्केल. नंतर आपण आहे 3ऱ्या नंबरला पेन्सिल. नंतर आहे पेन किंवा मार्कर. तर पेन किंवा मार्कर अशा पद्धतीने मार्कर घ्यायचं, पेन किंवा मार्कर. आता घेणार आहोत न्यूजपेपर. मी तुम्हाला फक्त साहित्य दाखवते, त्याचा वापर आपण जेव्हा करू त्यावेळेला मी तुम्हाला दाखवते. आता उपयोग कसा करायचा हे बोलून काहीच उपयोग नाही. ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिकली समजून घ्याल त्यावेळेला तुम्हाला समजेल. तर हे न्यूजपेपर अशा पद्धतीने. आणि हा एक मी घेतलेला आहे ब्लाऊज पीस अशा पद्धतीने. हा ब्लाऊज पीस, हा चॉक, अशा पद्धतीचा चॉक मी घेतलेला आहे. सीझर ही कपड्यावरती कटिंग करण्यासाठी. जर तुमच्याकडे अजून एक सीझर असेल तर चांगलंच आहे. ती न्यूजपेपर कटिंग करण्यासाठी तुम्ही सेपरेट घ्यायची. आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट भाग मेजरमेंट टेप. मेजरमेंट टेप इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण जे काही ब्लाऊज शिकणार आहोत ते इंचावरती शिकणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे हे आपले साहित्य आहेत. हे पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला फक्त इतकं सांगायचं होतं की आपल्या क्लासेसमध्ये काय शिकवणार आहोत, सिलेबस काय आहे आणि आपल्याला लागणारे साहित्य. दुसऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मेजरमेंट टेप. मेजरमेंट टेप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, ते तुम्हाला मी दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.